अजूनही मला गाण्यातलं काही कळतं असं मला म्हणायचं नाही, पण त्याचा आनंद मला न कळता सुद्धा घेता येतो, ही त्या संगीताची शक्ती. आपण वर्ण दमल्यानंतर मसाज करू शकतो, पण मेंदूला कसं करणार? तर शास्त्रीय संगीत हा मेंदूचा मसाज आहे. मला त्या मारवा मालकांसमधून एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात जिथपर्यंत कदाचित आपलं रॉकेट आणि यानही पोहोचलं नसेल. हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आजचा दिवस खूप खास आहे, कारण माझ्यासोबत संगीत मालपावानी सिनेमाची संपूर्ण टीम आहे आणि प्लस खंडोबाचं नवरात्र आजपासून सुरू झालं आहे आणि सुबोधदादाच्या घरी खंडोबाचं छान एक मंदिर आहे खालती. खूप जुनी वास्तू आहे, जुनं मंदिर आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळे भेटलोय. खूप छान वाटतं दादा, इतकं सुंदर मंदिर आहे आणि खंडोबाचं नवरात्र सुरू होतं आणि प्रमोशनची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. काय भावना आहेत आणि काय सांगशील? खूपच छान वाटतंय, कारण मला असं वाटतं की कुठली कलाकृती आपण करतो तर मला असं वाटतं आपण करतोय म्हणतोय हे चुकीचं आहे. तो करून घेतो म्हणून आपल्याकडनं घेतो. ह्या आधीचे अनेक चित्रपटांच्या बाबतीत तर योगायोग आणि त्याची शक्ती मला पुरेपूर अनुभवास आलेली आहे, कारण बालगंधर्व करण्याची साकारण्याची माझी क्षमता नाही, त्यांनी माझ्याकडनं करून घेतली. बालगंधर्वमुळेच लोकमान्य, त्यांच्यामुळेच गाणी आली, त्यांच्यामुळेच कट्यार आला आणि त्यांच्यामुळेच संगीत मानात आला. त्यामुळे इतक्या साऱ्या विविध प्रवाहातनं त्यांनी मला अनुभव करून आणला. त्यामुळे जे त्याचं आहे तेच त्याला परत द्यायला आलं. त्यामुळे आज ती त्याची सुरुवात आहे की हे तुझं आहे, आता तू सांभाळायचं आहे, कारण हे सांभाळण्याची ताकद आमच्यात नाही. त्यामुळे तुझी ताकद आहे की तूच सांभाळ, तू आम्हालाही सांभाळून घे, कलेलाही सांभाळ, या सिनेमालाही सांभाळ, तूच त्याचा सांभाळ कर, म्हणून हे पहिलं पुष्प त्याला अर्पण. छान दिवस आहे आणि इतकं सुंदर. तुझ्याकडे तुमच्या दोघांच्या भूमिका इतक्या सुंदर दिसत आहेत, तर त्याबद्दल सांगायचं तर हा प्रवास कसा होता थोडक्यात आम्हाला सांग. शब्द सुचणार नाही कसा प्रवास आहे. मी मगासपासून म्हणते की या सिनेमाच्या बाबतीत पहिल्या दिवसापासूनच इतक्या अविश्वसनीय घटना घडत गेल्या. मला असं वाटतं माझ्या वाट्याला इतक्या दिग्गज कलाकारांनी साकारलेली भूमिका आली, ह्याचा फार विचार न करता, दडपण न घेता मी ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. सुबोधदादा म्हणाला तसं आपण करत नसतो, आपल्या हातून ते घडवून घेतलं जातं आणि तोच अनुभव मला असं वाटतं या सिनेमाच्या दरम्यान मला आला. आपल्या कारकिर्दीतल्या काही आपल्या खूप मनाच्या जवळचे सिनेमे आणि काही खूप मनाच्या जवळची पात्र असतात, त्यातलं एक भामिनी असं मला वाटतं आणि ते आता लोकांच्या पुढे लवकरच येणार आहे. त्यातलं घालून तर आहे, पण आज खंडोबाचं नवरात्र सुरू होतं आहे आणि त्यानिमित्ताने सुरुवात मला त्याचं पहिलं पुष्प आम्ही त्याला वाढलं आहे. त्याचे आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास सुरू करतो, त्याचा खूप आहे. खूप छान वाटतं आज खंडोबाच्या आशीर्वादाने आज आम्ही या प्रवासाची सुरुवात करतो, त्यामुळे फार छान वाटतं. आणि प्रवासाबद्दल जसं तुम्हाला विचारलं तर शब्द नाही आहेत. एवढ्या दिग्गज लोकांबरोबर, एवढ्या दिग्गज हुशार कलाकारांबरोबर राहता आलं, त्यांच्याबरोबर खूप काही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यामुळे फार एक सुंदर पर्वणी होती आणि फार फार मजा आली. मला नक्की विचारायला आवडेल जसं म्हणाला की इतके सारे छान छान सिनेमे घेऊन आल्यास, भूमिका छान छान साकारल्या, त्याची सगळ्याची प्रेरणा आणि परत एक नाट्यसंगीताचा नाट्यसंगीत आपल्या चित्रपटातून लोकांचं आणणं, ह्याची प्रेरणा तुला ह्या सिनेमासाठी कुठे मिळली? अर्थात पहिल्यांदा तर परमेश्वराने दिली आणि दुसरं मला असं वाटतं की हे सगळे माझे मित्रमंडळी माझ्या आयुष्यात आले होते, पण त्यांनी बरोबर वेळेस पाठवले. जरा आधी पाठवले असते तर कदाचित मला त्यातलं काही कळलं नसतं किंवा त्याच्यावर प्रेम निर्माण होण्याची माझी आकलन शक्ती नव्हती. पण इतक्या करेक्ट वेळेला ते आले की तेव्हा माझी एक जमीन तयार झाली होती मशागत करण्यासाठी म्हणून, आणि तेव्हाच बरोबर संगीताचं बीज त्याच्यात पेरलं गेलं. अजूनही मला गाण्यातलं काही कळतं असं मला म्हणायचं नाही, पण त्याचा आनंद मला न कळता सुद्धा घेता येतो, ही त्या संगीताची शक्ती. की संगीत संगीतावर प्रेम करायला ते समजायला नाही लागत, ते नुसतं ऐकलं तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भावाचा शब्द ज्याच्यात आहेत, भावगीत किंवा त्याला आपण शब्दप्रधान गायकी तर असतेच महत्त्वाची, पण शास्त्रीय संगीतात एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असल्यासारखं जे गाणं आहे ते मला असं वाटतं की त्याची भारतीय शास्त्रीय संगीताची ताकद आहे की ते तुम्हाला स्वतःला शोधायला भाग पडतं, ते तुम्हाला आत्मचिंतन करायला भाग पडतं, तुम्हाला आत्मशोध घ्यायला लागतं. आणि जेव्हापासून मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात केली त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला. म्हणजे आपण जसं समुद्र मंथन करतो आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर पडतात, तसं ते मंथन होतं तुमचं आतल्या. आणि
शरीराला आपण वर्ण दमल्यानंतर मसाज करू शकतो, पण मेंदूला कसं करणार? तर शास्त्रीय संगीत हा मेंदूचा मसाज आहे. तो तुम्हाला आत्म मसाज करतो आणि तुम्हाला रिलॅक्स करतो, शांत करतो, नवीन वाटा शोधायला भाग करतो. आणि या सगळ्या मित्रांमुळे त्यांचे गुरु की ज्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे की मी आता अनेक वर्ष मी संध्याकाळी चालताना भीमसेनजींचा मारवाश्री नावाचा राग आहे, तर तो 19 मिनिटाचा राग येतो. आणि त्याच्यानंतर अजून एक लगेच मालकंस आहे, तोही 19 मिनिटाचा आहे. तर मला घड्याळ बघायला लागत नाही, 2 राग संपले माझं 25 मिनिटाचा वॉक होतो. आणि भीमसेनजी मला त्या मारवा मालकंसमधून एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात जिथपर्यंत कदाचित आपलं रॉकेट आणि यानही पोहोचलं नसेल. त्यामुळे ती जी ताकद शास्त्रीय संगीताला आहे, ती ताकद मला या सगळ्या मित्रांमुळे मी त्याच्यातच आहे गेली अनेक वर्ष. मी त्याच्याशिवाय दुसरं संगीतच ऐकलं नाही. त्यामुळे ते संगीत माझ्या वाट्याला आणल्याबद्दल मी यांचे आभार मानतो की तुमच्यामुळे ते माझ्या वाट्याला आलं, तुमच्या अर्थातच पुरासोळीमुळे तुमच्या वाट्याला आलं. आणि परमेश्वरामुळे ते समजून घेण्याची माझी ताकद त्यांनी निर्माण केली, म्हणून ते समजून घेतो, त्याच्यावर प्रेम करतो. आणि मानवमान चित्रपटाचं मला असं वाटतं हे तर इथे बसलेली मंडळी आहेतच की त्यांच्यामुळे तो घडला आहे, पण पडद्यामागची मंडळी आमचे दोन्ही निर्माते जिओ स्टुडिओज आणि फडतरे हे जर का या त्यांच्या पूर्ण ताकदीने या सिनेमाच्या पाठीमागे उभे राहिले नसते तर हा सिनेमा आत्ताच असा दिसतोय तसा तो दिसला नसता आणि लोकांसमोर तितक्या भव्य प्रमाणात आला नसता. सुंदर वर्णन तू केल्यानंतर वा, पण ह्याच्यामध्ये जशी 14 गाणी आहेत आणि 18 गायकांनी इतकं छान पेरलंय सगळं, तर तुम्ही त्यापैकी 2 गायक आता आहेत आपल्यासोबत, तर कसा होता तुमचा दोघांचा अनुभव आणि काय सांगता? एक्सपिरियन्स कधी विचार केला नव्हता की या एका भव्य कलाकृतीचा आपल्याला भाग होता येईल. मानवमान ह्या नाटकाला ह्या वर्ल्डलाच इतकी मोठी लेगसी आहे. तर रिच एक महाराष्ट्राचं कल्चर सांगणारं मानवमान नाटक संगीत आहे होतं आणि त्यावरून ते हा चित्रपट आहे, त्याचं संगीत शंकर हेसानवाय करतात. त्यामुळे आणि सुबोध दादाची फिल्म आहे ती म्हटल्यावर किती ग्रँड असेल की त्याची कल्पना करू शकत. अशा एका मोठ्या भव्य कलाकृतीचा भाग होताना निश्चितच प्रचंड आनंद होतो. मानवमान हे नाटक खरं तर बघायला गेलं तर 113 वर्ष, पण त्या कलाकृती इतकी अजरामर होते, संगीत इतकं अजरामर होतं की त्याच्यावरचा सिनेमा आजही आपल्याला काढावासा वाटतो, बघावासा वाटतो. त्याचं संगीत ऐकावंसं वाटतं, गोविंदराव टेंब्यांचं संगीत आणि त्यातली काही गाणी सिनेमात आहेत. आणि शंकर हेसानवाय यांनी नवीन पण गाणी खूप सुंदर केली. मला असं एक जाणवलं की जेव्हा याचं सगळं संगीत ऐकलं त्याने की जुनी गाणी एका नवीन प्रकारे सिनेमाला जशी पाहिजे तशा पूरक रीतीने या सिनेमात आलेली आहे. आणि त्याचबरोबर नवीन गाणी त्याच्याबरोबर खूप जास्त प्लेन होत आहेत. तर त्यामुळे सगळेच गाणी ऐकताना तो अल्बम ऐकताना खूप एक सुसूत्रता त्याच्यात जाणवत. मला वैयक्तिकरित्या परत ह्या सिनेमाशी असोसिएट होता आलं याचा खूप आनंद आहे. मानवमान नाटकातली गाणी मी गातो, पण सिनेमात सुद्धा मला त्यातलं एक मी गाणं गायलेलं आहे. मी आणि आर्याने मिळूनच ते गाणं गायलं. तर परत एकदा असोसिएशन होता आलं आणि परत सुबोध बरोबर काम करताना, शंकरजींबरोबर काम करताना खूप आनंद. सर, अशा एका सिनेमासाठी जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा काय वेगळा एक अनुभव होता? काय सांगाल तुमच्या एका त्या प्रवासात? संगीत संयोजन म्हणून सुबोध बरोबर काम करण्याची माझी 3री फिल्म. बालगंधर्व, कट्यार आणि आता मानवमान. साधारणपणे 10च्या खाली गाणी असेल तर सुबोध पिक्चर करत नाही. बालगंधर्वमध्ये 21 गाणी होती, कट्यारमध्ये 15 गाणी होती, तर मानवमानमध्ये 14. त्याच्यामुळे साधारणपणे सुबोधवर काम करायचं म्हणजे 3 वर्ष आणि कमीत कमी 15 गाणी हे तुम्ही धरून म्हणजे माझ्याकडे आजही कट्यारचे 29 IDs रेकॉर्ड केलेले आहेत चित्रपटात ज्या वापरल्या होत्या त्यासुद्धा. त्याच्यामुळे सुबोधवर काम करणं हा एक अत्यंत सांगीतिक अनुभव असतो. म्हणजे स्क्रिप्ट लेवलपासून जेव्हा सुबोध गाण्याचा विचार करतो, हे गाणं चित्रपटात कसं आलं पाहिजे, कुठे आलं पाहिजे, काय पद्धतीने आलं पाहिजे. तर नाटकासाठी त्याचं प्रेझेंटेशन गाण्याचं वेगळं असतं, चित्रपटासाठी प्रेझेंटेशन वेगळं असतं. त्यामुळे त्याकडे ह्या गोष्टी खूप शिकता येतात. आणि त्याच्याबद्दल मी एक अगदी आवर्जून सांगेन की अतिशय इंट्युटिव्ह असा मनुष्य आहे. म्हणजे त्याला त्या वेळेला जे सुचतं ते अतिशय योग्य असतं हे आपल्याला खूप नंतर कळतं असं होतं. पण त्यामुळे माझा अनुभव कायमच उत्तम आहे आणि मानवमानसाठी पण अतिशय उत्तम होता.
त्यामुळे सगळ्यांचेही धन्यवाद आणि लोकांना चित्रपट नक्की आवडेल, संगीत नक्की आवडेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आता 10 तारखेला सिनेमा ते येतो आणि त्यानंतर अजून आपलं बोलणं होईलच, भेटीगाठी होतीलच, पण जाता तर 2 वेळी जातात तुमच्या 2 वेळी गाणं ड्रॉप नाही. हां चालेल. माझं खरं काम हेच आहे. तंबोरा वाजवणं. आला तेव्हा प्रेम सेवा शरण, प्रेम सेवा शरण, सहज मना मीच चुरीन चरण, मीच चुरीन चरण, दास हो मी तुला प्रेम सेवा शरण. Thank you so much. Thank you. Thank you.